खंडणी प्रकरणातील फरार आरोपी वाल्मिक कराड पोलिसांना शरण येण्याची शक्यता। पुढील काही तासात कराड बीड पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार असल्याची माहिती। भाजप आमदार सुरेश धस यांच्या विरोधात अभिनेत्री प्राजक्ता माळीने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। फडणवीसांकडून कारवाईचं आश्वासन, तर खोट्या बातम्या चालवणाऱ्या यूट्यूब चॅनलवर ही कारवाईची मागणी। सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील फरार आरोपीची हत्या झालीच नाही। अंजली दमानी यांना एका दारुड्यानं मेसेज पाठवल्याचा पोलिसांचा खुलासा। दमानी यांचा रावा पोलिसांनी काढला खोडून। बीड बनतंय क्राईम कॅपिटल। बीड जिल्ह्यात 11 महिन्यात तब्बल 40 खुनाच्या घटना, तर हत्येचा प्रयत्न केल्याच्या 178 घटना घडल्याची माहिती। बीडमधील संतोष देशमुख हत्या आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाविरोधात ठाणे, पुणे आणि बुलढाण्यात आज आंदोलन। बुलढाण्यात मराठा क्रांती मोर्चा उतरणार रस्त्यावर। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार विधानसभा निकालाविरोधात हायकोर्टात जाणार। 6 जानेवारी आधी करणार प्रतिज्ञापत्र दाखल। ईव्हीएम मध्ये घोळाचा महाविकास आघाडीचा आरोप। जालन्यात अल्पवयीन मुलीवर परप्रांतीय नराधमाचा अत्याचार। पळून जाण्याच्या प्रयत्नातील आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। तर पालघरमध्ये 8 वर्षीय मुलीचा विनयभंग, 54 वर्षीय विकृतीला अटक। रायगड जिल्ह्यातील अलिबागच्या रेवदंड्यामध्ये 7 वर्षीय चिमुकलीवर बोटीत लैंगिक अत्याचार। पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर 20 वर्षीय आर्यन कोटकर या नराधमाला अटक। सोमवती अमावस्येनिमित्ताने नाशिकच्या रामकुंडावर स्नानासाठी भाविकांची गर्दी। गोदावरी पूजनासह देवदर्शनासाठी भाविकांची रीघ।